आतापर्यंत काय काय झालं समजलं का हो? हॅलो, आवाज येतोय का? हो सर. हा, आतापर्यंत आपण काय काय बघितलं थोडस कळतंय का बघा ना. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज विषय थोडासा वेगळा आहे, टेक्निकल विषय नाही हा. तर पेपर असतो का युनिव्हर्सिटीचा? सुरुवातीला सांगितलं की आपण 50 मार्काचा पेपर असतोय म्हणून. सुरुवातीचे सेशन मिस झाले असले तर युट्यूब चॅनलवर जाऊन बघा ते. 50 मार्काचा पेपर राहतो, एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन्स राहतात, एक क्वेश्चन 4 ऑप्शन्स. अलग लक्षात आपला सिलेबसला धरून. हॅलो, डायरेक्ट युनिव्हर्सिटीची एक्झाम राहते याला. कॉलेज कुठल्या प्रकारची एक्झाम घेत नाही ह्याच्यासाठी. तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट पाहिजे असेल तर आपण घेऊयात. विल इट बी ओके? येस. येस सर. अजून काय डाऊट? आतापर्यंत काय काय समजलं या विषयातून? सगळेजण परीक्षेच्याच मागे लागलेत बघा ना. परीक्षा 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 आहे, आणि मार्क्स किती पडणार मला आहे. प्लीज मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. हे सांगायला लागतं प्रत्येक सेशनला. कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर विचारा आहे ना. आपल्या 5 मिनिटेच आपल्याकडे आहे. 5 मिनिट थांबतोय आपण, विद्यार्थी जॉईन होतात आहेत तोपर्यंत आहे. So till the time if you want to discuss any kind of point about our subject, beyond our subject, so you are welcome and you can discuss. Hello. आतापर्यंत काय समजलं ह्या विषयामधून? काय गोष्टी महत्वाच्या आहेत? काय कळलं? अनिकेत धुमाळ, मेघा चव्हाण आहे ना, ऐश्वर्या हनपुडे, आदित्य भुसनर, प्रज्वल चंदनशिवे, प्रथमेश चौगुले, सानिका पवार, विवेक काळे, निकिता मिसाळ, मंगेश खपाले, अलीम सय्यद आहे. काय काय समजलंय हो? रोहिणी व्यवहारे, धनश्री व्यवहारे, पूजा वसेकर, सुप्रिया तरंगे, मृणाल पाटील, प्राजक्ता शिंदे, प्राजक्ता माळी. डू यू वॉन्ट टू से समथिंग?
सर तुम्ही विचारलं ना आपण काय काय शिकलो हा होतो. हा हा. How the human values are important in our day-to-day life. We are the part of our nature, Very and I am self and body. Body and they are coexistence. Though Very they good. are in coexistence, Very they good. are incomplete without each other. Very good. Body is the instrument of our I or self. Very good. If we can to do any change to in our society or world, that for that we have to start from first ourselves. Very good. Very good. Thank you, sir. Very good, Anna. Sir, this is expected, Anna. You will have to unmute yourself and what kind of learnings are with you and that you will have to share and with entire class. हे जमलं पाहिजे आपल्याला. अजून कोण ट्राय करेल? प्रत्येकाची भाषा वेगळी असते, लक्षात घ्या. प्रत्येकाची सांगण्याची शैली वेगळी असते. बरेच जण जर एकच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगत असतील तर ती गोष्ट सगळ्यांना समजते. Now who will try? We have 1 minute. Hello. Willingly. हे दुर्दैव आहे बघा आपलं आहे ना. हे दुर्दैव आहे आपलं सगळ्यांचं आहे. 38 जणांमधलं फक्त एक दोघच बोलतात आणि बाकीचे फक्त ऐकायसाठी येतात असं म्हणूया आपण. ठीक आहे. त्यांना स्वतःच काय असं ओपिनियनच नाही असं म्हणूया आपण. आणि त्याच्यामुळे आपला देश नाही सुधारणार मग. आणि त्याच्यामुळे हे वर्ल्ड जे आहे ते एक फॅमिली कधीच नाही होणार, लक्षात घ्या. बिकॉज वी आर नॉट एबल टू एक्सप्रेस आवर थॉट्स, फिलिंग्स. एकट्या त्या प्राजक्ता माळींनी शेअर केलेलं आहे बघा. काय समजलं त्यांना ह्या विषयामधून आतापर्यंत? अजून कोण आहे का बोलणार? डिव्हिजन जी. आणि विशेष म्हणजे G2 बॅचच्या आहेत त्या बरं का, जिकडे मी प्रॉक्टर टीचर आहे. मला थोडंसं छान वाटलं आहे. प्राजक्ता माळी, आय एम रिअली थँकफुल टू यू. G2 बॅच. Yes, sir. हा सर क्वेश्चन काय होता? क्वेश्चन काय होता कोण सांगेल? हॅलो. क्वेश्चन काय होता हो? आतापर्यंत आपण काय काय शिकलो आणि काय समजलं? हा, आतापर्यंत आपण काय काय शिकलो ह्या युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज मधून सुरुवात केलेली आहे आपण. आणि तुमचे काही ओपिनियन, थॉट्स असतील तर ते शेअर करा असं सांगायचं होतं तिकडे. सर सांगू? हा. समाजात कसं वागायचं, आधी पहिल्यांदा आपण स्वतःमध्ये बदल करायचा. व्हेरी गुड. स्वतःमध्ये बदल केल्यानंतर आधी मग 2 नंबरला दुसरी स्टेप आपल्या फॅमिलीमध्ये चांगलं वातावरण निर्माण करायचं, त्यांच्यात बदल करायचा. त्या फॅमिली मध्ये व्यवस्थित सगळं घडी बसवली, स्वतःमध्ये घडी बसवली की मग समाजात उतरायचं. समाजात उतरून कसं वागायचं, कसं बोलायचं, कुठं म्हणजे नम्रपणा घ्यायचा, कुठं आपलं मत मांडायचं, आपला आवाज वाढवायचा. व्हेरी गुड. मत मांडायचं गरज असते तिथं मत मांडायचं. जिथं गप बसण्याची गरज असते तिथं शांत बसून काम करायचं. वा, बघा ना, पृथ्वीराज पाटील आहे अगेन फ्रॉम G2 बॅच. G2 बॅच एवढंच सांगायचं होतं. थँक्यू. G2 बॅच. येस सर. बघा ना, G2 बॅच. अजून कोण ट्राय करेल? बाकीच्या बॅचची जागे व्हा की आहे ना. जीवन G3 कोण आहे का बघा.
आपण काय शिकलो ह्या सेशन मधून, UHV मधून? आर यू रिअली इंटरॅक्टिंग आवर सब्जेक्ट विथ युअर फॅमिली मेंबर्स? इफ नॉट, you start discussing our subject with your family members. Let us try to make awareness. अजून कोणाला काय सांगायचं? हॅलो सर. हा, सुप्रिया तरंगे, G3 बॅच, बोला. सर, माणसामध्ये म्हणजे समाजामध्ये हार्मोनी असणं गरजेचं असतं. व्हेरी गुड. आणि रिलेशनशिप हे एक महत्वाचं असतं. हा, नातेसंबंध हे महत्वाचे असतात, लक्षात घ्या ना. पैशापेक्षा जास्त महत्व ही नातेसंबंधांना आपण द्यायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपण देत नाही. बरोबर का हो सुप्रिया? हो सर. अजून काही बोलत जावं, आणि चुकलं तर चुकलं, आपलाच क्लास आहे, आपण एकमेकांना समजून घेतोय ना. आपलं मेन मोटो आहे ना या सब्जेक्टचा काय आहे? राईट अंडरस्टँडिंग. लेट अस स्टार्ट अंडरस्टँडिंग इन राईट वे विथ ऑल ह्युमन बिईंग्स. चुकलं तर चुकू द्या. सर. हा, शिवांजली राऊत. हा सर, आपण जर मोठे होऊन अधिकारी झालं मोठे, तर भ्रष्टाचारला रोखलं पाहिजे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. व्हेरी गुड. आणि समाजात सुद्धा अवेअरनेस केला पाहिजे. हा, शिवांजली राऊत यांचं म्हणणं आहे की जर आपण एखादा गव्हर्नमेंट अधिकारी झालो आहे ना, IAS, MPSC, UPSC करून जर घुसलो कुठे आहे ना, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये किंवा राज्य लेवलला, तर तिकडे आपण भ्रष्टाचार कसा कमी होईल त्यासाठी आपल्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट शी वॉन्टेड टू हायलाइट. आय एम रिअली हॅपी फॉर हर अँड शिवांजली राऊत, G2 बॅच. थँक यू सर. मे आय गेट मेघा चव्हाण का माधुरी चव्हाण? कोण बोललो बघा. हॅलो सर, मेघा चव्हाण. बोला आहे ना, बिंदास्त. जीवन बॅच. Our values are important because they help us to grow and develop. Our values. बोला. Please go ahead. Our values are important because they help us to grow and develop. Very good. They help us to create the future we want to experience. Very good. Every individual and every organization is involved in this process. Okay. Very good. Our values are important, she wanted to say. Each and every individual and organization, if values are the base for individual or any organization, obviously that individual or organization will grow. असंच म्हणायचं आहे का मेघा चव्हाण? Yes sir. I am really happy for her. She is also having few म्हणण्यापेक्षा great values, great thoughts about our subject. अजून कोण willingly? बॉयज आहेत का नाहीत बघा आपल्या क्लासमध्ये बरं का. मुली बोलतात आहेत पण मुलं नाहीत बोलत. कोण आहे का नाही तिकडे? आणि हे डिफरन्सिएशन जे काय आहे ना, मुलगा बोलतो मुलगी नाही बोलत, मुलगी बोलते मुलगा नाही बोलत, हे जे डिफरन्सिएशन आहे हे व्हायला नाही पाहिजे. आणि हे कधी नाही होणार ज्यावेळेस 50% भागीदारी ही पुरुषांची राहणार आणि 50% भागीदारी ही स्त्रियांची राहणार म्हणू आपण. त्यावेळेस इक्वली ट्रीटमेंट होणार. मग आपल्याला येते का लक्षात? एम आय राईट? हॅलो. येस सर. Actually, we should not supposed to make any kind of differentiation, but nature has created a difference in us that also we should not supposed to forget. प्रत्येकाला सारखं नाही बनवलेलं आहे ना नेचरनी, लक्षात घ्या. सारखंच बनवायचं असलं असतं तर तिकडे मग बघा ना एकच
जेंडर असलं असतं, एकच धर्म असला असता, एकाच रंगाचे सगळे, सारखेच दिसणारे सगळे. येतं का लक्षात? हॅलो, सारखेच सगळे जर दिसत असले असते तर अवघड झालं असतं. डिफरन्स हा पाहिजे. कसं आहे बघा, फक्त त्या डिफरन्सचं भांडवल नाही केलं पाहिजे म्हणूया आपण. तो डिफरन्स सारखा मध्ये आणला नाही पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांनीच व्यवस्थित जर आपण वागलो तर डिफरन्सिएशन हा कमी होईल. कारण की बनवणाऱ्यानेच आपल्याला सेम नाही बनवलेलं आहे. येतं का लक्षात? बघा, आपले थॉट्स वेगळे आहेत प्रत्येकाचे. ओनली व्हॉट इज द कॉमन थिंग इन ऑल ऑफ अस? वी हॅव ह्युमन क्वालिटीज विथ अस, ह्युमन व्हॅल्यूज विथ अस. प्रत्येकाला ह्युमन व्हॅल्यूज ह्या सेम आहेत. आहेत का हो? सृष्टी आहे, सृष्टी इंगळे. हा सर. व्हॉट यू वॉन्ट टू से? सर, लोकांशी बोलताना समोरचा व्यक्ती कोण किंवा कसाही असला तरी त्याच्याशी नेहमी आदराने वागलं पाहिजे. व्हेरी गुड. किंवा कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये पाहिलं पाहिजे. विचारल्याशिवाय कोणाचे फुकटचे सल्ले घ्यायचे नाहीत, द्यायचे नाहीत. व्हेरी गुड. समोरच्याचं नीट ऐकून घेऊन विचार मांडायला पाहिजे. रेंजचा इश्यू आहे बरं का इंगळे, श्रुती इंगळे आहे. थोडस रेंजचा इश्यू आहे, रेंज मध्ये थोडस. हा सर. बोला आता. लोकांना त्यांच्या रंगावरून, जातीवरून कधी पण जज करू नये. तसेच चूक आपली असेल तर त्यांना नीट समजून सांगा किंवा त्यांची जर चूक असेल तर हक्कानं माफी द्यावी त्यांना. ओके, व्हेरी गुड. बघा, 4 to 5 students, they are coming forward from our class and they have started and sharing their thoughts. What is expected? Entire class should say something about this. Sir. Mrunal Patil. So this subject is very important for our career and also being a good person. This subject is a good lesson for a lifetime. Not only college syllabus depending on this subject. Other subject म्हणजे जे दुसरे सब्जेक्ट असतात ते फक्त आपल्याला मार्क्स पुरते, ते असं भविष्यात आपल्याला उपयोग येतात, पण ते करिअर साठी. पण हा असा एक सब्जेक्ट आहे जो करिअर साठी तर उपयोग येणारच आहे आपल्या. पण आपण एखादा चांगला माणूस कसा होऊ शकतो, दुसऱ्यांचा आदर कसा करायचा, स्वतःचा आदर कसा करायचा, रिस्पेक्ट कसं द्यायचं, समाजात कसं वागायचं, ते सगळंच आपल्याला शिकवलं जातं. त्यामुळे हा सब्जेक्ट बाकीच्या सब्जेक्ट इतकाच इम्पॉर्टंट आहे. बघा ना, बाकीच्या सब्जेक्ट इतकाच हा पण सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. आणि शी वॉन्टेड टू शेअर अन इम्पॉर्टन्स अबाउट दिस सब्जेक्ट. प्राजक्ता खोपासे. Sir, in this lesson, we have learned that how to behave in society with family, and we should give importance to relations and not for money. How humans are different from other living organisms. We should give importance to our values. We should keep the humanity. We have to confront and take the leadership of different activities. And I want to say that be like human and live like humans. Be like human and live like human. वाह, बघा, येतं का लक्षात? प्राजक्ता माळी, फटाफट. हा सर. We learn in this subject that nine human values, or we get informed about that. Okay. Because of these human values, we got Sukh and Samruddhi, that is prosperity and happiness. One of these values is trust, which is base of our relationships. Very good. In relationships, base of this relation is trust. And trust and respect is very important in every relationship. Nowadays we see that base of this relationship, that is trust, is become weaker. That's why we see nowadays the cases in courts with our family members, like divorce,
That's why we have to make this base perfect or more stronger. Very good. Thank you. Very good. And I really appreciate those who have contributed, and other students. And I'm requesting and other students, those who are not participating, let us start and participating, because participation brings value in the society. And if we are participating, जर आपण सहभागी होत असेल तरच आपली व्हॅल्यू वाढते, लक्षात घ्या. So today onwards you start and participating in the activities where you can increase your value. And एका गोष्टीची व्हॅल्यू का वाढते हे पण आपण ह्या विषयामधून शिकणार आहे. इफ रिअली यू वॉन्टेड टू इन्क्रीज व्हॅल्यू, देन डेफिनेटली यू विल हॅव टू शो युअर पार्टिसिपेशन. तुम्ही तुमचा सहभाग त्या ऍक्टिव्हिटी मध्ये दाखवलाच पाहिजे. आणि जर तुम्ही सहभागी नुसतंच होताय बट यू आर नॉट शोईंग युअर प्रेझेन्स, आता बरेच जण आहेत तिकडे आहे पण ते नुसतंच प्रेझेंटी लावायला आलेले आहेत असं म्हणूया आपण. दे डोंट वॉन्ट टू शेअर देअर थॉट्स. In such cases, what is this is not expected. आपली व्हॅल्यू वाढणार नाहीये, लक्षात घ्या. आपण ऑनलाईन सेशन्स करतोय, तिकडे लक्षात नाही येतंय कोण आहे आपल्या क्लासमध्ये, बट ऍटलिस्ट वी कॅन अंडरस्टँड. अँड दोज हु आर कॉन्ट्रीब्युटिंग, अँड त्यांची नावं बघा ना थोडीफार लक्षात राहणार आहेत असं बोलल्यानंतर. अँड जे बोलतात ते लक्षात राहतात, जे बोलत नाहीत ते लक्षात राहत नाहीत. त्यांचा एक्झिस्टन्स हा आहे का नाही हे पण नाही कळत जगाला, लक्षात घ्या. देअरफोर इफ रिअली यू आर टेकिंग केअर ऑफ युअर ओन एक्झिस्टन्स, स्वतःच्या अस्तित्वासाठी तरी आपण केलं पाहिजे बघा. नाहीतर कोणतरी होतं आपल्या क्लासमध्ये आणि काय होतं कोण होतं काहीच नाही माहित. आज तुम्ही 12वी कंप्लीट करून इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आला इकडे. असे किती विद्यार्थी आहेत, कितीतरी बॅचेस तुमच्या झाल्या, 12 बॅचेस झाल्या म्हणून आपण पहिली पासून पकडू, आपण पहिली दुसरी किंवा 5वी पासून पकडा. तर आज किती विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये तुम्हाला लक्षात राहिले असा प्रश्न विचारा स्वतःला. आहे ज्यांनी इम्पॅक्ट केला क्लासमध्ये, जे क्लासमध्ये उठून बोलायचे ते काही चेहरे लक्षात असतील तुमच्या, बघा याचा विचार करा बरं का. मग आपल्या शेजारी पण एखादा विद्यार्थी जर बसत असेल आणि तो जर इम्पॅक्ट करत नसेल म्हणून आपण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे, तर तो पण आपल्या लक्षात नाही राहणार आहे, लक्षात घ्या. सो देअरफॉर अँड एक्सप्रेसिंग युअर सेल्फ अँड प्रमोटिंग युअर सेल्फ, दॅट इज इम्पॉर्टंट. And therefore we have on our group and keynote student, I request, and if you have joined, start sharing your thoughts, your own thoughts. दुसऱ्याचं कॉपी पेस्ट करायचं नाहीये तिकडे, आपला एक रूल आहे त्या ग्रुपचा. आहे बऱ्याच ठिकाणी कॉपी पेस्ट म्हणून ती फॉरवर्ड फक्त करतात, तसलं नाही करायचं आहे. यू स्टार्ट रायटिंग युअर ओन कंटेंट, यू स्टार्ट प्रमोटिंग युअर सेल्फ, यू स्टार्ट प्रमोटिंग युअर फॅमिली, यू स्टार्ट प्रमोटिंग युअर society in positive way. And if you wanted to promote yourself, there are 4 ways म्हणूया आपण. There are 4 ways. Number 1, you can promote yourself in the form of text. Textual messages you can write by your own. And this is the first way, first method. Second way, we can promote ourselves with the help of images. In student induction program, you might have drawn few diagrams through which you wanted to give specific message to your class, to society, and that is possible with the help of diagrams, figures, images. Because most of the time images speaks more than text. Text पेक्षा जास्त चित्र बोलतात, लक्षात घ्या. And this is the second way with which we can promote ourselves. Third way, if suppose you wanted to promote yourself with the help of audio clips, that is also possible. And you can prepare small audio clips in your own voice, and you can start and sharing knowledge म्हणूया आपण on our group. This is the third way.
by preparing audio clips. And number 4, that is video clips. You can start your camera. You can be in front of camera and you can record your own video, and let us call it as selfie video, and put your thoughts strongly in. And such videos also you can put it on our Keynote Student Telegram group. So these are the 4 ways with which you can start promoting yourself. You can start promoting your thoughts. You start expressing yourself. कळले का 4 ways कुठले असतात? सध्या तर सोशल मीडिया मध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं अजून काय आहे का बघा. We can promote ourselves with the help of, once again I am repeating, 4 ways. 4 ways. Number 1, text. Number 2, image, graphs, diagrams. Number 3, audio clips. And number 4, video clips. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. कोणीतरी हात वर केलता बरं का? कोण होतं ते बघा. कोणी हात वर केलता? त्यांचं ऐकून आपण स्टार्ट करूया सेशन. प्लीज रेज युअर हँड. मला वाटतं G20 होते. साहिब इनामदार, MD. हॅलो. I can remember. Hello. हा. सर मला बोलायचे होते की आपण सर्वजण म्हणतो व्हॅल्यूज निर्माण करावे, व्हॅल्यूज निर्माण केल्याने हे होते आणि व्हॅल्यूज निर्माण आपल्या मनात केलं ते होते. पण मेन म्हणजे व्हॅल्यूज निर्माण करायसाठी सपोज आपल्यामध्ये एक व्हॅल्यू तयार करायची आपल्या मनात की खोटे बोलू नये, सपोज फॉर एक्झाम्पल. पण मेन माझा मुद्दा काय, आपण जे व्हॅल्यूज तयार करायसाठी म्हणतो खोटं बोलू नये, खोटं न बोलल्याने आपले हे वाटते, दुसऱ्यावर आपले विश्वास निर्माण होईल, आपल्याला एक सत्य माणूस म्हणून आपली पाहण्यात एक प्रकारे ओळख होईल. बरोबर. आणि ती व्हॅल्यू तयार कशी करावी, म्हणजे त्याची सवय कशी लावावी. कारण आपण सहज बोलता नाही, सपोज कोणी विचारलं तू का जेवण केलास का, आपण ना केले असेल ना केलं आपण हो केलं म्हणून आपण सोडून देतो. हे काय कॉमन आन्सर झाले इनडायरेक्टली. हे होतं न होतं पण इनडायरेक्टली खोटे होऊन जातात आन्सर ते. मग ते कसं टाळावे आणि कसं, माझं क्वेश्चन होता की आपण ती व्हॅल्यूज कसं निर्माण कशी करावी, कुठली पण असं व्हॅल्यूज आपल्या मनात आपल्या तयार करायची आपल्याला. कोण सांगेल का? हा, कोण सांगेल का? त्यांचा आन्सर कोण देईल का? सवय कशी लावायची म्हणतात ते, बरोबर का? G20. सर क्वेश्चनच नाही कळालं. हा, क्वेश्चन निश्चय करायचं सर. हा, ठाम निश्चय करायचा स्वतःशी. हा, ठाम निश्चय करायचा स्वतःशी. परत एकदा क्वेश्चन सांगा थोडक्यात. G20. थोडक्यात क्वेश्चन असा आहे की सपोज तुम्ही एखादी व्हॅल्यूज माझ्या मनात आपण स्वतः तयार करायची ठरवली आहे, मग ते आपण अंमलात कशी आणायची, त्याच्याबद्दल आवड निर्माण करायची. हा, अजून कोण सांगेल? आपण खरे बोलण्यासाठी सुरुवात करायची. पहिल्यांदा आपल्याला खोटं बोलावंसं वाटेल, पण नंतर त्याची सवय होऊन जाईल खरं बोलण्याची. आवर्जून अवॉइड करायचं ना खोटं बोलणं. हा, नाही, ह्या सगळ्याच व्हॅल्यूज बद्दल त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे, खोटं बोलणे, खरं बोलणे हा एक पॉइंट आहे म्हणूया आपण, पण हे जे काही व्हॅल्यूज आहेत, फिलिंग्स आहेत. हा, एक्झाम्पल खोटं बोलणं हा फक्त एक एक्झाम्पल देता माझं ऑल व्हॅल्यूज बद्दल. हे एक्झाम्पल आहे. 9 ज्या व्हॅल्यूज आहेत, ह्या 9 व्हॅल्यूज आपण कशा अंमलात आणायच्या किंवा कशा लक्षात ठेवायच्या, त्याच्यासाठी आपण एक TRASCGRGGL हे हॅशटॅग वापरतोय बरं का. TRASCGRGGL, T फॉर ट्रस्ट, R फॉर रिस्पेक्ट, A फॉर अफेक्शन. ह्या 9 व्हॅल्यूज लक्षात राहतील त्या हॅशटॅगने. येतं का लक्षात? हॅलो. 9 व्हॅल्यूज लक्षात कशा ठेवायच्या? हॅलो. यस. हॅलो. काय अवघड झालं. यस सर. त्या ग्रुपवर तुम्ही असेल तर तिकडे बघा आहे ना, मोस्ट ऑफ द टाइम्स आय एम युजिंग दॅट हॅशटॅग TRASCGRGGL. These are the 9 values we can remember. And T for trust, A for respect, T for trust, and R for respect, A for affection, C for care, G for guidance, R for reverence, G for gratitude, G for glory, and L for love. These are the 9 values. These 9 values we should have and for becoming a human being म्हणूया आपण.
ऍक्च्युली आय जो आपल्या बॉडी मधला आय आहे तो आय, त्या आयला ह्या 9 व्हॅल्यूज पाहिजेत, लक्षात घ्या. आणि तो आय हा प्रत्येक ह्युमन बिईंग मध्ये आहे, प्रत्येक बॉडीमध्ये आहे. मग प्रत्येकाला जर ह्या 9 व्हॅल्यूज मिळल्या तर ऑटोमॅटिक आपण आनंदी होऊ असं म्हणता येते. बरोबर का? हॅलो. हो सर. हा, तर हे लक्षात कसं ठेवायचं बरं का, त्याच्यासाठी कसं करणार बघा ना, ह्याच्यासाठी महत्वाचं काय बघा ना, आपल्या सवयी आहे ना, हॅबिट्स. 21 दिवस जर आपण ट्राय केली एखादी गोष्ट तर ती हॅबिट होते असं म्हणतात. सायकोलॉजिकली इट इज प्रूव्हन. डू यू नो दिस? Yes, Yes, sir. sir. Yes. So 21 days you will have to follow and positive things, then automatically it will become habit. Once it will become habit, then it is very easy. आणि ते हॅबिट बनण्यासाठी बरं का, सुरुवात कुठनं होणार बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपले विचार, थॉट्स. वी विल हॅव टू स्टार्ट विथ थॉट्स. आपण विचारच करत नाहीये. मी सुरुवात थोडस मधनच घेतलं बघा बरं का, माझ्या लक्षात नाही आलं. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट वी विल हॅव टू थिंक? वी विल हॅव टू थिंक अबाउट आवर थॉट्स. आवर थॉट्स शुड बी प्युअर. आणि हे जे विचार येतात ते कुठनं येतात अजूनपर्यंत कोणालाच नाही कळलं बरं का. हे माइंड मधनं येतात का, हार्ट मधनं येतात का, ब्रेन मधनं येतात? जे आपल्याला विचार असतात एका दिवसामध्ये करोडो विचार येऊन जातात, असं पण स्टडी आहे तिकडे. मग ते जे विचार आहेत, लेट अस स्टार्ट आहे ना प्युरिफाईंग आवर थॉट्स. दिस इज द फर्स्ट स्टेप. काय अडचण? No, sir. आणि पुढच्या लेवलला आवर थॉट्स आर बिकमिंग आवर वर्ड्स. ते शब्द होतात. हे तुम्हाला नेटवरती पण पाहायला भेटेल बरं का, मी जे सांगतोय ते. मी फक्त थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, यू विल हॅव टू प्युरिफाय युअर थॉट्स. थॉट्स आर बिकमिंग वर्ड्स. वर्ड्स आर बिकमिंग ऍक्शन असं म्हणतात तिकडे, ठीक आहे. आणि ऍक्शन्स आर बिकमिंग आवर हॅबिट्स. हॅबिट्स आर बिकमिंग आवर कॅरेक्टर. अँड आवर कॅरेक्टर विल हेल्प अस टू अचीव आवर डेस्टिनी. येतं का लक्षात? कोणाला लिहून घ्यायचं असलं लिहून घ्या. मी पण बघून वाचतोय, माझ्या पण ह्या गोष्टी लक्षात राहत नाहीत बरं का. माझ्या मोबाईल मध्ये मी बघून वाचतो. इकडे मोबाईल आहे माझ्याकडे, ठीक आहे, हातात. तर त्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याच्यामध्ये हे विचार आहेत. त्यांचा जो प्रश्न होता की हे लक्षात कसं ठेवायचं आणि इम्प्लिमेंट कसं करायचं आहे, त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल नंबर 1 थॉट्स. लक्षात आलं का? लिहिलं का? कुणाला लिहायचं असलं लिहा ना, थॉट्स. काय म्हणलं बघा ना, वॉच युअर थॉट्स. आपल्या विचारांकडे पहा म्हणलेलं आहे तिकडे. थॉट्स बिकम आवर वर्ड्स. आपले विचार हे आपले शब्द बनतात. वॉच युअर वर्ड्स. आपले शब्द पहा. दे बिकम युअर ऍक्शन्स. आपले शब्द हे आपल्या कृती बनतात. येतं का लक्षात बघा. वॉच युअर ऍक्शन्स. तुमच्या कृती पहा. दे बिकम युअर हॅबिट्स. ते आपल्या सवयी होतात. वॉच युअर हॅबिट्स. आपल्या सवयींना आपण पाहायचंय. दे बिकम युअर कॅरेक्टर. ते आपलं चरित्र बनतात. वॉच युअर कॅरेक्टर. आपलं चरित्र पहा. इट बिकम्स युअर डेस्टिनी. ते तुमचं डेस्टिनी बनतं, टार्गेट बनतं, गोल बनतं. तुम्हाला जिथे जायचं तिथे तुम्हाला नेऊन ठेवतं. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. कोण रिपीट करेल का? ह्या स्टेप्स रिपीट करेल का कोण? आपला मार्ग कसा असला पाहिजे? थॉट्स. थोडक्यात बघा, थॉट्स टू वर्ड्स, वर्ड्स टू ऍक्शन, ऍक्शन टू हॅबिट्स, हॅबिट्स टू कॅरेक्टर अँड कॅरेक्टर टू डेस्टिनी. कोण रिपीट करेल एकदा? मग आपण स्टार्ट करूया आपलं सेशन, प्लीज. Thoughts is converted into words. Very good. Words converted into actions. Very good. Actions is converted into habit. Habits is converted into characters, and characters is converted into destiny. हा, कॅरेक्टर इज कन्वर्टेड इनटू डेस्टिनी. बरोबर का? अजून कोण रिपीट करेल? थोडस 1-2-3 वेळा होऊ द्या, महत्वाचं आहे.
हॅलो, चालू कुठून होणार? Thoughts. Thought is converted into thought. हा, thought is converted into Word. Word Then is converted into action. थांबा, आपण थोडस काय करूया, एक मिनिट आहे ना. करण यांना बोलायचं आहे ना, करण लिंगाडे, त्यांना बोलू द्या ना थोडस. हा, बोला. Thought is converted into words. Words is converted into action. Action is converted into habit. Very good. Habit is converted into action. Characteristics. And character is converted into destiny. हा, कॅरेक्टर इज कन्वर्टेड इन टू डेस्टिनी. व्हेरी गुड आहे ना करण. हा, अजून कोण? हात वर करा आहे ना, म्हणजे बोलताना तिकडे सगळेच एकदम नाक बोलले जाणार. हा, प्रथमेश. Yes, sir. हा, Thoughts are converted into words. Words are converted into actions. Actions are converted into habits. They become our character too, and the character is converted into destiny. व्हेरी गुड. अश्विनी वाघमारे. Thoughts is converted into words. Words is converted into action. Action is converted into habits. Very Habits good. is converted into character, and character is converted into destiny. व्हेरी गुड. प्राजक्ता खोपासे. Thoughts are converted into words. Words are converted into action. Actions are converted into habits. Habits are converted into character. And character is converted to destiny. व्हेरी गुड. पूजा वसेकर. फटाफट हात खाली करा आहे ना, ज्यांचं बोलून झालंय त्यांनी हात खाली करा. पूजा वसेकर. Watch your thoughts. Thoughts become words. Very good. Watch your words. Words become action. Watch your action. Action becomes habit. And then habit becomes character. Watch your character. Then it becomes destiny. व्हेरी गुड. शिवानी मोहिते. फटाफट. Word is converted into thought, is converted into word. Word is converted into action. Action is converted into habit. Habit is converted into character. Character is converted into density. डेन्सिटी नाही, डेस्टिनी. Destiny, sir. Sorry. हा, ओके, नो इश्यूज. सुशांत पवार. Thought is converted into word. Word converted into action. Action converted into habits. Habits converted into character. And character converted into destiny. व्हेरी गुड. सुशांत पवार आहे. अजून कोण सांगेल? जान्हवी गाडगे वगैरे बघा ना. सुशांत पवार हात खाली करा आहे ना. सुप्रिया तरंगे. आदित्य भुसनर. हा, बोला आहे ना. Thoughts are converted into words. Words are converted into action, and actions are converted into habits, and habit get converted into character, and character is finally as your काय ते शेवटचं आता नाही लक्षात. डेस्टिनी. हा, डेस्टिनी. जिथं पोहोचायचं आहे आपल्याला, बरं का, जिथं पोहोचायचं तिथं आपण पोहोचू शकतो आहे ना. ऍक्च्युली हा वे आहे एक, आणि हे तुम्हाला आपल्या कीनोट स्टुडंटच्या ग्रुपवरती पण कुठेतरी सापडेल. तिथनच बघून वाचलंय मी, बरं का. आपल्या कीनोट स्टुडंटच्या ग्रुपवर ह्याच्याबद्दल डिस्कशन पण झालेलं आहे. एकदा आपण एका सेशन घेतला होता, त्या सेशन मध्ये ह्याची चर्चा आपण घेतलेली आहे. फक्त ह्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजेत. सिक्वेन्स पण महत्वाचा आहे. सर, माझा आवाज येतोय ना सर? हा, येतोय ना आदित्य. ओके, लेट अस स्टार्ट. Yes, sir. हा, इनामदार आहे सर. हा, ते पॉइंट आता सर तुम्ही सांगले त्यांचे, मी आय वुड टू गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ दिस पॉइंट्स. हा, द्या. सपोज मी आजपासून एक विचार केला आहे की मी आज स्टडी करायला सुरुवात करणार आजपासून. बरोबर. सपोज थॉट्स नेक्स्ट पॉइंट होता आपल्या थॉट्स. इट बिकम आवर वर्ड्स. वर्ड्स म्हणजे आपण ते वर्ड्स स्वतः आपण कुठेतरी लिहून ठेवायला पाहिजे. व्हेरी गुड. कंटिन्यू वॉच युअर वर्ड्स, म्हणजे ते लिहून ठेवलेले वर्ड्स आपण कंटिन्युअस वाचायला पाहिजे. जस्ट आय एम फोकसिंग ऑन माय करिअर असं एक कुठेतरी लिहून ठेवले आपण, ते कंटिन्युअस आपण वर्ड्स वॉच करायला पाहिजे, बघायला पाहिजे. ते वर्ड्स वॉच कर, ते आपण त्याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे. द वर्ड्स बिकम युअर ऍक्शन.
त्याच्यात आपण कार्य करायला सुरुवात करायला पाहिजे त्या वर्ड्स नुसार सपोज. आणि ते कार्य आपण सतत जर आपण करत राहिलो 21 दिवस, तर 21 दिवसात आपण कुठली पण हॅबिट स्वीकार करू शकतो किंवा नाकार करू शकतो. ते वर्ड्स ऍक्शन आपली हॅबिट बनणार. बरोबर. दॅट हॅबिट बिकम युअर कॅरेक्टर. म्हणजे एकदा तो आपण ते सवय लागली, सपोज मला स्टडी करायचे, नंतर मला जॉब लागली, तरी पण ती स्टडी करायची सवय लागली की माणूस नवीन नवीन काही ना काही शिकत राहतो त्याच पॉइंट मध्ये. बरोबर. आणि ते आपली कॅरेक्टर बनणार. ते कॅरेक्टर प्राप्त करणं हीच आपली लाईफ टाइमची एक डेस्टिनी असणार. बरोबर बरोबर. थँक्यू. चालू हे विचारापासून होतंय, नंतर मग ते शब्दामध्ये रूपांतर होतंय त्याचं. ते शब्द लिहायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे ना इनामदार. त्यांचं म्हणणं काय आहे, वॉच युअर वर्ड्स, म्हणजे ते आपले शब्द जे काही आहेत, जे विचार आपले आहेत, विचार हे ब्रेन मध्ये येतात, माइंड मध्ये येतात का हार्ट मध्ये येतात, कुठे येतात हे माहित नाहीयेत, पण आलेले विचार हे दॅट यू विल हॅव टू राईट इट ऑन पेपर अँड एव्हरी डे वी विल हॅव टू वॉच आवर वर्ड्स. देन इट विल हेल्प अस टू टेक appropriate action म्हणूया आपण. and if we'll be doing our actions, automatically actions will become habit. बरोबर काय? सिक्वेन्स बरोबर आहे का बघा, माहित नाही आता मला. ऑटोमॅटिक. छान आहे बघा, हे एक्झाम्पल छान आहे, माझ्या पण लक्षात राहिला हा सिक्वेन्स. आता आहे इनामदार यांच्या सांगण्यामुळे मी लक्षात ठेवलं आहे. वी विल हॅव टू राईट आवर वर्ड्स आफ्टर. फर्स्ट ऑफ ऑल हे कसं लक्षात ठेवणार बघा ना, थॉट्स हे कुठे येतात हे माहित नाही आपल्याला ना, ब्रेन मध्ये येतात का हार्ट मध्ये येतात, पण लाखो करोडो थॉट्स आपल्या एका दिवसामध्ये येऊन जातात. सो लेट अस ट्राय टू पिक फ्यू थॉट्स अँड लेट अस ट्राय टू राईट इट ऑन पेपर अँड एव्हरी डे वी विल हॅव टू स्टार्ट वॉचिंग आवर वर्ड्स. वर्ड्स विल हेल्प अस टू टेक ऍक्शन. ऍक्शन घेण्यासाठी शब्द आपल्याला कामी पडतील आपले. अँड दीज ऍक्शन्स, जे काय आपण ऍक्शन कृती करणार आहोत, ह्या कृतीमुळे आपल्या हॅबिट्स होतील चांगल्या आयुष्यामध्ये. आणि हॅबिट झाल्यानंतर काय होईल, आपलं कॅरेक्टर डेव्हलप होईल म्हणूया आपण. आपलं चरित्र डेव्हलप होईल त्यातून. आणि ते चरित्र आपल्याला आपलं डेस्टिनीला पोहोचण्यासाठी मदत करेल. बरोबर काय हो? Yes, sir. Yes, sir. I'm really happy for Inamdar because he's putting thoughts with proper example. And most of the times, whatever we will be learning, if we will have a few examples, it is very easy for us to remember. And therefore, every time you have to think for example. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण एक्झाम्पल त्या गोष्टीसाठी काहीतरी एक लक्षात ठेवलं पाहिजे. अँड इफ दॅट एक्झाम्पल विल रिमेंबर इन आवर थॉट्स, अँड व्हेनेवर इफ समबडी विल आस्क, देन वी कॅन एक्सप्लेन इट विथ सेम एक्झाम्पल. बरोबर का? हॅलो. यस सर. जाऊया का, आपण चालू करूया का आपला सेशन थोडस वेगळ्या पद्धतीने. बरं का, आज आपण वेगळी सुरुवात केलेली आहे आणि हे थोडस गरजेचं आहे. सगळ्यांना बोलता येणं आहे ना, सगळ्यांचं पार्टिसिपेशन असणं. नाहीतर एकाच साईडनी बघा ना, टीव्ही रेडिओ पण वाचतो तिकडे आहे. टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे. पण ते प्रत्येक वेळेस जर आपण टू वे कम्युनिकेशन करत बसलो तर सिलेबस संपणार नाही. त्याच्यामुळे कोण विचारत बसत नाही आहे. एका साईडनी कॅसेट वाजवून रिकामे होतात. येतं का लक्षात? हॅलो. हो सर. मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, आपण एक छोटासा ग्रुप तयार केलेला आहे टेलिग्राम वरती. तर तिकडे प्रत्येकाने बोलण्यासाठी तिकडे येत चला, तुमचे विचार तिकडे मांडत चला. वेगवेगळ्या गोष्टींचं एक्सपिरियन्स शेअरिंग म्हणूया आपण होईल तिकडे. अँड आवर नॉलेज गेट्स इन्क्रीज्ड विदिन लेस टाइम. Therefore, I request students, those who really wanted to participate and if you really wanted to become speaker or leader, so I welcome you and all such students, those who wanted to become a leader. तर त्यांनी आपल्या फोरम वरती येऊन आपण काय करतोय, पहिले अर्धा तास त्या विद्यार्थ्याला ज्याचा सेशन आहे त्याला आपण बोलण्याची संधी देतोय. तो त्याचा सेशन तिकडे सांगेल, बोलेल, आपण ऐकून घ्यायचं. And we will have to evaluate
आज थोडस वेगळं आपण करणार आहेत बरं का. आपल्याला इव्हॅल्युएशन पण करता यायला पाहिजे, म्हणजे आपली 100% लिसनिंग ॲबिलिटी वाढेल म्हणून आपण. नाहीतर काही जण नुसतंच आपलं ऐकायचंय म्हणून ऐकतात आहे. लेट अस स्टार्ट आहे ना थिंकिंग अबाउट व्हॉट ऍक्च्युअली वी आर लिसनिंग. आहे ज्या स्पीकरला आपण ऐकतोय, ज्या लीडरचा आपण ऐकतोय ना विचार, ते विचार आहे ना, आर वी रिअली एबल टू मेक अनालिसिस, can we evaluate the thoughts which will be shared by the speaker or leader, and we are putting 9 values जे आपल्या UHV मधले आहेत आणि त्याला 8 डायमेन्शन सोबत जोडतोय आपण. येतं का लक्षात? हॅलो, यस यस सर. जेणेकरून जो तो स्पीकर आहे त्याला सगळ्या डायमेन्शन्सला तो टच करेल आहे ना बोलताना. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की आपल्याला कुठला पॉइंट आपण टाकला पाहिजे, कुठला पॉइंटला धरून आपण बोललं पाहिजे. मग हे पॉइंट्स आहेत, लक्षात घ्या. 8 डायमेन्शन्स, ह्या 8 डायमेन्शन्स ह्या वेलनेस व्हील मधून आलेले आहेत. त्या आय फॉर इंटेलेक्च्युअल वाचल्या का त्या कोणी? आय फॉर IESEFOSP अशा 8 आहेत त्या. आय फॉर इंटेलेक्च्युअल, आपण हुशार असलं पाहिजे, बुद्धिमान असलं पाहिजे. ई फॉर इमोशनल, इमोशनल म्हणजे काय आता हे सांगायची गरज नसावी. भावनिक म्हणा, भावना असल्या पाहिजेत आपल्यापाशी, फिलिंग्स असल्या पाहिजेत. 8 व्हॅल्यू 9 व्हॅल्यूज असल्या पाहिजेत. ठीक आहे. एस फॉर स्पिरिच्युअल, अध्यात्म म्हणजे काय आहे हे पण कळलं पाहिजे. IESE म्हणजे एन्व्हायरमेंटल आहे, पर्यावरणाबद्दल आपल्याला अवेअरनेस असला पाहिजे. हे 4 डायमेन्शन झाले IESE. नंतर येतो F फॉर फायनान्शियल आहे, आर्थिक दृष्ट्या पण आपण बोललं पाहिजे तिकडे आहे. Mostly in education system, nobody is talking about finance. And later on, after completion of our graduation, everyone talks about only finance. And because of which our life is not becoming well. So let us start speaking, sharing knowledge of financial things also. आज तुम्ही इंजिनिअरिंगच्या सेक्टर मध्ये आहात, फायनान्स बद्दल कोण बोलत नाही. तुमचा कोण मित्र मेडिकल मध्ये गेला असेल तर त्याला पण फायनान्स शिकवला जात नाही. कोण पोलीस भरतीमध्ये गेला असेल तर त्यांना पण फायनान्स शिकवलं जात नाही. वकिलाला फायनान्स शिकवलं जात नाही. कोणालाच फायनान्स शिकवलं नाही जात अभ्यासामध्ये. मग नंतर प्रोफेशन एज्युकेशन संपल्यानंतर सगळे फक्त फायनान्सच्या मागे लागतात, का तर फायनान्स महत्वाचा आहे. आणि सगळे फायनान्सच्या मागे लागल्यामुळे मग करप्शन वाढतं. बरोबर का हो? हॅलो, येस सर. फायनान्स बद्दल कुठे शिकवलं जात नाही, लक्षात घ्या. फक्त कॉमर्सला जे कोण गेले आहे ना, त्या साईडला फक्त वाणिज्य शाखेला जो कोण गेले आहे ना, त्यांना फक्त फायनान्शियल गोष्टी शिकवल्या जातात. ऍक्च्युअली फायनान्स इज रिक्वायर्ड फॉर ईच अँड एव्हरी वन. इफ रिअली यू वॉन्टेड टू मेक युअर लाईफ, आज सगळं काही चाललंय हे फायनान्सवरच आधारित आहे, लक्षात घ्या. व्हॅल्यूजला किंमत कमी होत चालली आहे. त्याच्यासाठी काय आहे तो F फॉर फायनान्स डायमेन्शन, त्याच्या पण रिलेटेड आपण बोललं पाहिजे. सो F फॉर फायनान्स, IESEFO येतो नंतर. O फॉर ऑक्युपेशनल. ऑक्युपेशनल म्हणजे तुमचं रिलेटेड टू करिअर और जॉब. तुमच्या करिअर किंवा जॉबच्या बद्दल पण तुम्ही तुमच्या सेशन्स मध्ये बोललं पाहिजे. नंतर येतो IESEFO. S येतो आहे ना, S फॉर सोसायटी आहे, सोसायटल म्हणतो आपण. सोशल आस्पेक्ट, सोशल डायमेन्शन. वी आर पार्ट ऑफ सोसायटी, वी आर पार्ट ऑफ समाज म्हणूया आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत, का तर समाजामुळे आज आपण इथपर्यंत आलेलो आहे, लक्षात घ्या. मग त्या समाजासाठी पण आपण ऍक्च्युअली काम केलं पाहिजे. फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपवरनं शेअर करून होत नसतं, लक्षात घ्या. समाजासाठी ऍक्च्युअली आपण उतरून तिकडे काम केलं पाहिजे. त्यावेळेस मग आपल्याला आपली व्हॅल्यू काहीतरी असेल समाजामध्ये म्हणूया आपण. तर तो सेकंड लास्ट डायमेन्शन होता S फॉर सोशल. अँड लास्ट डायमेन्शन P फॉर फिजिकल लाईन. फिजिकल इज रिलेटेड टू युअर हेल्थ, रिलेटेड टू आवर हेल्थ. P म्हणजे फिजिकल म्हणजे हेल्थ रिलेटेड इश्यूज पण आपण डिस्कस केले पाहिजेत. And really, if you will focus on all these 8 dimensions and if you will try to give a specific marking, definitely what will happen? Our life will become well. It means if somebody is speaking and or sharing these thoughts, these 8 dimensions, if he or she is covering in his or her speech,
definitely that person we can consider it as he or she is well in his life म्हणूया आपण. हॅपी ऑल्सो वी कॅन कॉल आहे ना दॅट पर्सन, और काय म्हणणार बघा त्या पर्सनला आपण हॅपी पण म्हणू शकू. कळले का हो 8 डायमेन्शन्स कुठले आहेत? हॅलो, येस, हो सर. हा, आणि 9 व्हॅल्यूज जिकडे आपण हॅशटॅग वापरतोय TRASCGRGGL अँड हॅशटॅग IESEFOSP, आणि ह्या दोघांचा जर अवेअरनेस ठेवून आपण जर गेलो पुढे तर डेफिनेटली वी कॅन बी एन हॅपी अँड प्रॉस्परस. नुसतं हॅपी असून उपयोग नाहीये, लक्षात घ्या. प्रॉस्परस पण आपण असलं पाहिजे. अँड प्रॉस्परिटी इज लिटल बिट रिलेटेड अबाउट फिजिकल फॅसिलिटीज. हा विषय असं सांगत नाहीये की फिजिकल फॅसिलिटीज सगळ्या सोडून द्या. फिजिकल फॅसिलिटीज जर सोडल्या तर बॉडी आपली तिकडे सोडावी लागेल आपल्याला. तर बॉडी आपल्याला सोडायची नाहीये आपली स्वतःची, लक्षात घ्या. म्हणजे आय जो आहे आपल्या बॉडी मधला, त्या आयला 9 व्हॅल्यूज पाहिजेत म्हणूया आपण. आणि आपली जी काही बॉडी आहे त्याला फिजिकल फॅसिलिटीज पाहिजेच आहेत, लक्षात घ्या. जर मला कोणी जेवायलाच नाही दिलं तर मी जगू शकेल का? माझी बॉडी जगेल का? हॅलो, हो सर. फिजिकल फॅसिलिटीज मध्ये बेसिक फिजिकल फॅसिलिटीज ह्या अन्न वस्त्र निवाऱ्या सुरुवातीला होत्या, आता त्या वाढत चाललेल्या आहेत. काही जण इलेक्ट्रिसिटी म्हणतात आहेत, काही जण एज्युकेशन म्हणतात आहेत, काही जण हेल्थ म्हणतात आहेत. नाउ these physical facilities are increasing and our physical needs are increasing day by day. सुरुवातीच्या काळात फक्त 3च गरजा होत्या, अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या 3 गोष्टी मिळाल्या तर माणूस जगू शकत होता. बट राईट नाव फिजिकल नीड्स आर इन्क्रीजिंग बिकॉज ऑफ अवेअरनेस म्हणूया आपण. येते का लक्षात काय म्हणायचंय, कसं म्हणायचंय? हॅलो, येस, येस सर. कोणाला काय अडचण, डाऊट? कोणाला काय अडचण, डाऊट? डाऊट सर. इनामदार? नाही सर, काही डाऊट नाही. हे म्हणलेलं वाटलेलं बरोबर आहे का? जे काय हो म्हणलं मी, सर. 8 डायमेन्शन्स अँड 9 व्हॅल्यूज बरोबर आहेत सर. हा, तर बर का, मी आपली एक इमेज पण आहे आपण डेव्हलप केलेली, ठीक आहे. लोगो म्हणा, काय म्हणणार बघा. दॅट आय वॉन्टेड टू शेअर विथ यू अँड आय एम शेअरिंग दी स्क्रीन. सगळ्यांनी बघितलं असेल, तो ग्रुप वरती आहे ना, ग्रुपचं प्रोफाईल पिक्चर आहे ते. तर ते थोडंसं ओपन करण्याचा प्रयत्न करतोय मी, दिसतंय का बघा. दिसला का? येस सर. येस सर. तर इकडे आय आहे, आय फॉर इंटेलेक्च्युअल. बुद्धी वाढवली पाहिजे आपण, येतं का लक्षात बघा. आय फॉर इंटेलेक्च्युअल. ई फॉर इमोशनल आहे, भावना काय आहेत, फिलिंग्स काय आहेत, व्हॅल्यूज काय आहेत. कुठं लिहिलंय सर? दिसत नाही का स्क्रीन? नाही सर. एक मिनिट, चित्र दिसतं का बघा ना स्क्रीनवर? सर दिसते. हा सर, दिसलं सर. हा, आई नाही दिसलो सर. हा, तो आय इथे आहे बर का, तो इथे आहे, हे दिसतंय का? मी माऊसने दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हॅलो, हा सर. हा, दिस इज आय ना, फर्स्ट डायमेन्शन. हे थोडस डायग्राम आपण बनवलेली आहे बरं का. ॲनिमेटेड डायग्राम ऑल्सो यू विल फाइंड आहे, ते पण आपण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया. मला वाटतं तेच आधी दाखवूया आपण. क्रिएटिव्हिटी काय आहे थोडंसं बघा ना. झूम मध्ये थोडस अडचण आहे बघा. आता काय दिसते स्क्रीनवर? काय दिसते बघा? सेम डायग्राम आहे सर. तीच डायग्राम आहे. एक मिनिट, हा, डायमेन्शनची डायग्राम. एक मिनिट. सध्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करतोय बरं का मी.
तुम्ही पण करावा आणि तुम्ही पण ह्या छोट्याशा मुवमेंट मध्ये आहे ना सामील व्हावं ही इच्छा आहे ना. उद्या कोण ऑफिसर अधिकारी झाले तर हेल्प करा आहे ना. अवेअरनेस लेट अस स्प्रेड आहे ना अवेअरनेस. आता स्क्रीन दिसते का बघा बरं का. 1 मिनिट मी शेअर करतोय परत. दिसतंय का? काय दिसतंय आता? गोल्ड मध्ये आले सर काहीतरी. हा तर हे आपला लोगो आहे दॅट आय हॅव डिझाइंड ओके बाय युझिंग GIMP. आय यूज आहे ना ओपन सोर्स ऍप्लिकेशन्स ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स. ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स ऍप्लिकेशन्स आपण वापरले पाहिजेत. पेड ऍप्लिकेशन्स आपण वापरले नाही पाहिजेत कम्प्युटरसाठी. तर GIMP नावाचं ऍप्लिकेशन आहे दॅट आय यूज्ड अँड आय डिझाइंड अवर लोगो आहे फॉर आवर ऍक्टिव्हिटी. आपली जी काही ऍक्टिव्हिटी आहे कीनोट स्टुडंटची त्याच्यासाठी हा लोगो बनवलेला आहे. त्याला थोडासा गोल्डन आणि सिल्वर कलर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा लोगो आहे आणि हे थोडस आत्ताच नाही समजणार तुम्हाला ठीक आहे. तर हे 8 डायमेन्शन्स आहेत आपले. इच डायमेन्शन इज इंटरकनेक्टेड विथ इच अदर. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल हा इथे दिसतं का बघा IESEFOSP. these are the 8 dimensions. दिसतंय का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Like this, we have designed our logo for our activity. And first of all, I, then E, S, E, F, O, S, P. These are the 8 dimensions. आणि आपण कुठून घेतलेलं आहे? Wellness wheel. If you will search on Google and you will get what is mean by wellness wheel. त्या wellness wheel चा कॉन्सेप्ट आपण इकडे वापरलेला आहे आणि ते 8 डायमेन्शन्स जे महत्वाचे आहेत लाईफ आपली वेल करण्यासाठी हॅपी अँड प्रॉस्परस करण्यासाठी. तर त्याच्यासाठी हे 8 डायमेन्शन्स आणि ह्या 8 डायमेन्शनचा जर अवेअरनेस आपल्यापाशी असेल डेफिनेटली आवर लाईफ विल बिकम वेल. अनफॉर्च्युनेटली फक्त एका डायमेन्शनला आयुष्यामध्ये जास्त महत्व दिले गेल्यामुळे अडचण आहे फायनान्स 5 नंबरचा. आणि त्याच्याबद्दल कुठंच शिकवलं जात नाही बोललं नाही जात. एम आय राईट? हॅलो. बाकी सगळ्या गोष्टीबद्दल बोललं जाईल. इंटेलेक्च्युअल बद्दल तुमचं अकॅडमिक्स चांगलं असलं पाहिजे. मार्क चांगले पडले पाहिजेत. इमोशन्स म्हणजे काय स्पिरिच्युअल देवधर्म काय आहे बघा ना अध्यात्म काय आहे. एन्व्हायरमेंट बद्दल बोललं जाईल. ऑक्युपेशनल बद्दल बोललं जाईल. समाजाबद्दल पण बोललं जाईल आणि तुमच्या हेल्थ बद्दल पण बोललं जाईल. पण फायनान्स बद्दल बोलणारे कमी असतील. तर आपण ह्या सगळ्या 8 डायमेन्शनचा अवेअरनेस ठेवत फायनान्स काय हे समजून घेत पुढे जाणार आहोत. अँड दिस इज आवर मेन ऑर अल्टिमेट एम म्हणूया आपण. WFO नाव दिलंय आपण वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. आपले जे काही मेंबर्स असणार आहेत जगामध्ये ते फ्लाइंग ऑब्जेक्ट्स असणार आहेत लक्षात घ्या. जसं UFO असतं युनिफाईड सॉरी अनआयडेंटिफाईड अनआयडेंटिफाईड काय म्हणतात UFO अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. बरोबर का? येस सर. हा तर त्या पद्धतीने वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स वी आर ट्राइंग टू डेव्हलप म्हणूया आपण आणि ते आपले लीडर्स असणार आहेत बरं का. आणि WFO म्हणजे दुसरा एक मिनिंग आहे की वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. हे पूर्ण वर्ल्ड हे एक कुटुंब झालं पाहिजे. हे नुसतं म्हणतोय आपण पण हे करण्याचा मोडका तोडका प्रयत्न आहे. WFO अनदर मिनिंग फॉर WFO इज वर्क फॉर अदर्स. लेट अस वर्क फॉर अदर्स. आणि WFO इज इन्स्पायर्ड बाय युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. लेट्स सेव्ह ह्युमॅनिटी असं आहे. ह्याच्यासाठी आपण स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट पण लिहिलेलं आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बघा त्याचा सध्या नवीन आहे ती पूर्ण जगामध्ये. जगामधले मला वाटतं एक 5 ते 10% लोक आहेत त्या टेक्नॉलॉजीमध्ये. इफ रिअली यू वॉन्टेड टू लर्न इट इज अवेलेबल अँड ऑन दी इंटरनेट. यू स्टार्ट लर्निंग अबाउट ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. इट विल हेल्प us to solve most of the problems in the society. करप्शन सारखे प्रॉब्लेम्स ट्रस्टच्या इश्यू येणारे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतोय बघा विथ द हेल्प ऑफ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. मग त्याच्यासाठी आपण थोडासा त्याचा पण अभ्यास करतोय. आणि तुमच्यामध्ये जर कोण डेव्हलपर वगैरे कोण असतील तर डेफिनेटली वी विल डेव्हलप वन नेटवर्क फॉर ह्युमन बीइंग्स. ट्रस्टेड ह्युमन बीइंग्स. नेटवर्क फॉर ट्रस्टेड ह्युमन बीइंग्स आपण बनवू शकतो. तर त्याच्यासाठीचा हा मोडका तोडका प्रयत्न आहे बरं का. कसं वाटतंय काय वेगळं आहे का काय? ठीक आहे. हॅलो. समजलं असेल तर ठीक आहे ना. नाही समजलं तर सोडून द्या.
कळतं का काय काय चाललंय, कशाबद्दल चाललंय? हॅलो. येस सर. थोडासा अभ्यास करा बरं का, अभ्यास करा. NFT, फंजिबल टोकन्स, नॉन फंजिबल टोकन, व्हॉट इज मीन बाय करन्सी, ह्या गोष्टींचा अभ्यास करा. मनी म्हणजे काय आहे ना, फक्त मनी म्हणजे पैसा असं नाहीये. ते करन्सीला किंमत कशामुळे आली आहे? पूर्वीच्या काळामध्ये करन्सी नव्हती, लक्षात घ्या. पूर्वीच्या काळामध्ये बार्टर सिस्टम होती. बार्टर सिस्टम. मी माझे गहू देणार तुम्हाला, तुमचे तांदूळ तुम्ही मला देणार. येतं का लक्षात? हॅलो. हा, मग ह्या सगळ्या गोष्टी, करन्सी म्हणजे काय, त्या किती छापल्या जातात, कशा छापल्या जातात, त्याच्यासाठी कागद वापरला जातो. मग खरंच कागद वापरायची गरज आहे का? कॅशमुळे होणाऱ्या अडचणी, कॅशमुळे जास्त भ्रष्टाचार होतो. येतं का लक्षात? बघा, डिजिटल मनी आपण वापरले पाहिजेत. जिकडे जिकडे आज आपण शिकलेलो आहे, 12वी पास झाली आपली, आपण जिकडे जिकडे जातोय ना, तिकडे तुम्ही ऑनलाईन पेमेंट चालू करा. जर त्यांना येत नसेल तर तुम्ही शिकवा. ही छोटीशी सुरुवात आहे, लक्षात घ्या, करप्शन कमी करण्याची. येतं का लक्षात काय म्हणायचंय, कसं म्हणायचंय? हॅलो. येस सर. हो सर. आणि हे एकट्याचं काम नाहीये, लक्षात घ्या. नोटा बंद करून बरं का, परत दुसऱ्या नोटा छापल्याच जातात. केल्या तर सगळ्याच नोटा बंद झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आधी अवेअरनेस आला पाहिजे की टेक्नॉलॉजी कशी वापरायची. त्याच्यामध्ये फ्रॉड्स झाले नाहीत पाहिजेत, स्कॅम नाही झाले पाहिजेत. त्याच्यासाठी सिक्युरिटी स्ट्रॉंग असली पाहिजे. नोबडी शुड अटॅक ऑन आवर सिस्टम्स. आणि थोडंसं कौतुकाने सांगतोय मी, आपल्या भारतामध्ये जी पेमेंट सिस्टम वापरली जाते, ज्याला UPI म्हणतात, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, सगळ्या जगामध्ये सगळ्यात भारी आहे ते, लक्षात घ्या. ह्याचा पण स्टडी करा, ह्याचा पण एक अभ्यास आहे. बघा, फास्ट पेमेंट ट्रान्सफर होण्यासाठी जे UPI वापरलं जातं, भीम ऍप, पेटीएम म्हणा, गुगल म्हणा, any application, if you will consider at back end, one application, one interface is working, that interface is called as UPI, Unified Payment Interface, which is very fast and reliable and trusted in entire world. पूर्ण जगामध्ये सध्या सगळ्यात फास्ट असलेला आहे, इंडियामध्ये आहे ते, बरं का. बाकीच्या देशामध्ये एवढं फास्ट नाहीये, लक्षात घ्या. UPI. So let us use that technology. Let us try to make awareness. But unfortunately, some persons, people, they are taking advantage of it and they are misguiding. ते मिसगाईड करून स्कॅम करतात, फ्रॉड करतात. तर त्याच्यापासून आपल्याला वाचायचंय. येतंय का लक्षात? हॅलो. येस. थांबतोय आपण इकडे, 11 वाजले बरं का. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. इन नेक्स्ट सेशन वी विल ट्राय टू अंडरस्टँड आवर सब्जेक्ट.